माझं नाव राजन खान. खूप वर्षांपूर्वी ही अक्षर मानव नावाची सुरुवातीला संस्था आणि नंतर संघटना अशी सुरू केली. जमतील तेवढे उपद्रव असलेले म्हणजे समाजाच्या उपयोगी पडावे, भलं व्हावं वगैरे हे उद्देश होते, पण काही उपयोगी पडावे आणि मूळ उद्देश राहिला की समाजात संवाद टिकून राहावा. त्याच्यासाठी काही छटाक कार्यक्रम घेत राहतो. त्याच्याकडे फार चांगल्या नजरेनं समाजानं पाहिलं नाही. मी संमेलनं घेत राहिलो, सभा नाही. मी आजपर्यंत एकही सभा आयोजित केलेली नाही. मी संमेलनं आयोजित केली. आणि संमेलन म्हणजे काय असतं तर माणसं एकत्र राहणं, एकत्र बोलणं, त्यांच्यामध्ये संवाद होणं, त्यांच्या ओळखी होणं आणि ती माणसं एकमेकांना नैतिकदृष्ट्या मदतीला येणं, याला म्हणतात संमिलन. खरा शब्द संमिलन आहे, एकमेकांत मिसळून. अशी संमेलनं खूप घेत राहिलो, अनेक विषयांशी घेत राहिलो. आज कधीच मी म्हणालो नाही की मी आयोजक आहे म्हणून, कधीच उच्चार नाही केला. आज पहिल्यांदा सांगतो, या सगळ्या कार्यक्रमांचा आयोजक मीच होतो. हा मला नाद होता. माणसं एकत्र आली पाहिजे, राहिली पाहिजे, त्यांची जेवणाची सोय झाली पाहिजे, राहण्याची सोय झाली पाहिजे आणि एवढीच अपेक्षा होती. त्यात खूप मानधनं आणि पैसे असं काही नव्हतं. डोक्यात नव्हतंच पैसे कमवायचे. मग मला मिळालेले खर्च करत राहिलो. आणि जे कोणी वाटतंय की बुवा आमच्याकडं पण असं करा काहीतरी असं म्हटलं की मी झडप घालून त्याला घ्या. कल्पनांना काही कमतरता नव्हती. कल्पना खूप आहेत आणि मला वाटत आहे की पण मग खूप माणसं नाराज पण होत आहेत की याच्यासाठी आपण लोकांना खायला घालण्यासाठी खर्च पडतो, लोकांच्या राहण्यासाठी त्याच्यात खर्च आहे ना, थोडेफार तरी खर्च आहे. मग नाराजही झाली माझी लोक, माझी बदनामी पण करत राहिली आणि मला घाबरून पळत पण राहिली की पुन्हा याच्या नादी लागायची. आणि सवय अशी आहे माणूसपणाची की एकदा तुम्ही जेवायला घातलं तर त्याचा हिशोब नसतो करायचा. आणि आपण गर्वानं काही वेळा म्हणत राहतो भारतीय आहोत आणि भारतीय संस्कृती फार उच्च आणि उदात्त आहे. प्रत्यक्षात ती तशी नाही आहे. आपण जेवायला घातल्याचा पण हिशोब ठेवणार लोक आहोत, हे मला गेल्या 45 वर्षात कळलं. माझ्यावर जेव्हा माणसं नाराज झाली की 40-50 माणसांना जेवायला घातलं, 2 दिवस राहायची सोय केली. बरं, इकडं सप्ते करतील मोठमोठे, धर्म नावाने इतका करोडो रुपयाचा चुराडा करतील, तो नाद आहे लोक. म्हणजे एक गाव आहे, माझी संकल्पना आहे की गावानं गाव चालवलं पाहिजे. तर गावातली पडकी घरं आहेत ना, वर्षानुवर्ष पडून असतात. गावानं जे एकत्र यावं, वर्गण्या काढाव्यात आणि पडकी घरं दुरुस्त करावीत. गावानं आपले रस्ते दुरुस्त करावेत, गावानं पाण्याची सोय करावी, गावानं गटारी सारखे आपले सरकारवर बसलेत, पण गावानं ठरवलं त्यात सरकारची मदत घेत नाही. कुठली व्यवस्था आहे ती? गावात धर्मस्थळ बांधायचं असलं तर लोक हिरेसरीनं कर्ज काढून पैसे देतात. आमका एक जनबाई गावात आणि त्याचं घर पडलंय, आपल्या गावातलं आहे, आपण 500-600 कुटुंब मिळून त्याचं घर दुरुस्त करून देऊ, कुणीही पुढे येणार नाही. ती जरा जबाबदारी सरकारची. पण गावात देऊळ बांधायचंय, मशीद बांधायची, दर्गा बांधायचा, चर्च बांधायचंय, जैन मंदिर बांधायचंय, फाडकन माणसं येतात आणि कितीही गरीब माणूस कुठून का होईना कर्ज काढून आणून, कारण ते मानच आहे. गावात गेनबाचं घर पडलंय याच्यात काय अपमान आहे? त्याचं वर्षानुवर्ष घराला डोळा पडलाय याच्यात काय आहे? तर माणसं इथली ना, माणसांना किंमत देत नाही. असं लक्षात. या देशात देवाला जेवढी किंमत आहे, काल्पनिक देवाला जेवढी किंमत आहे, तितकी साजिवंत माणसाला नाही. माणसं एकमेकांचा अपमान करत जातात. जिवंत माणसांचा अपमान करणं हा खेळ आहे. आणि अर्थव्यवस्थेवर भयंकर लक्ष. पैसा पैसा पैसा, जगण्यात पैसा लागतोच. पैशातच आता जगाचा व्यवहार सत्य आहे. पण पैसा कितव्या क्रमांकावर ठेवायचा हे लोकांना कळलेलंच नाही. पैसा ही आत्ताची गोष्ट आहे. गेल्या 5 कोटी 40 लाख वर्ष आणि गेली 80,000 वर्ष जो मानवी प्रवास आहे आणि पैशाचा होता. म्हणजे तो भावनाशीलतेचा, नातेसंबंधाचा, कुटुंब व्यवस्थेकडचा होता. पैसा ही नंतरची गोष्ट आहे व्यवहारिक जगाला, की तुमचा आमचा आदान प्रदान होणार कसं, देवाणघेवाण. तर पैसा हे चांगलं मानलं, पण पैशाचं मोल किती ठेवायचं ही भान गेलेलं लोक.
पैसा या पहिल्या क्रमांकावर असतो आणि कुठल्याही डोक्यात बघतापासून पहिली गोष्ट पैसाच आहे. भावनाशीलता ही दुसऱ्या क्रमांकावर. आमच्यासारखे काही येडे लोक असतात, त्यांची प्रायोरिटी किंवा त्यांची प्राथमिकता ही पहिल्यांदा भावनाशीलता असते, नातेसंबंध असतात, कुटुंब असतात, कुटुंबातले होणारे सगळे व्यवहार असतात, शिव्यागाळी असते, अगदी अश्लील बोलणं सुद्धा असतं. आणि ते अश्लील नसतं, ते नैसर्गिक असतं. तेही कळलेलं नाही की अश्लील काय. अश्लील या जगात काही नाहीये. बलात्कार अश्लील आहे, बळजबरी अश्लील आहे, अतिक्रमण अश्लील आहे, दुसऱ्याचं लुटणं अश्लील आहे, त्याला नाही. भ्रष्टाचार अश्लील आहे. लैंगिक शब्द उच्चारले ना, स्टेजवर न उच्चारले, बापरे भडक बोलतात. म्हणजे गांड हा शब्द उच्चारला, काय काय पूर्वजांनी तयार केलाय शब्द, भाषेत आहे, तो उच्चारायचा नाही. डॉक्टर कडे जायचं आणि डॉक्टर माझ्या तिथं काहीतरी झालंय म्हणायचं. पण भ्रष्टाचाराला हा जो जाणारा पेशंट आहे आणि तोही तपासणार, हे भ्रष्टाचार. संध्याकाळी दारू पिणं एकत्र बसून हे अश्लील आहे. त्याच्यात माझ्या समजला शेजारच्या माणसाची दुःख समजून घ्या, शेजारच्या दारूचे आनंद समजून घ्या, हा जगण्याचा नशा आहे. त्यामुळे ती नशा नको आहे. नशा कृत्रिम व्हाव्यात. तंबाखू खातील, दारू पितील, गुटखे खातील आणि खूप घाणघाण काहीतरी. माणसाला ती काय सवय कोणाच ठाऊक, काहीतरी चांगलं असलेलं सडवायचं आणि त्यातनं आणखी पदार्थ बनवायचा आणि त्याच्यावर साजरा करायचं. घ्या पेढे. पेढा हे सडवणुकीतनं जन्माला आलेलं पण काय माणसाची सवय. माणूस व्हायचं राहिलं या लक्षात आल्यानंतर अक्षर मानव ते काम करत. खूप वर्ष खपलो आणि एवढंच होतं असं वाटतं की कणभर आहे आणि कणभराचं आपलं योगदान आहे. याचं काय व्हावं वगैरे काही अपेक्षित केलं, याचे कधी पुरस्कार मिळावे, त्याने नाव मिळावं, ते तसं नव्हतंच. कालपासून पाहताय या सगळ्या कार्यक्रमाच्या पाठचा माणूस मी आहे. हे माझ्यामुळं घडतंय आणि मी इथं कुठंच नाही आहे. ही फार समाधानाची गोष्ट आहे ना. हे मी माझं यापेक्षा आपलं सगळ्यांचं असं ते काही डोक्यात होतं. आता आपण जमलेलो आहोत या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं. एक नवी घडामोड यावर्षी होती. गेल्या वर्षी 9 नोव्हेंबरला जन्माला माझं पोरगं आलेलं होतं एकेकाळी. ते गेल्या 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीला त्यानं आत्महत्या केली. त्याची कारणं होती या जगाची चुकीचे व्यवहार, आर्थिक व्यवहार. तो काही लोकांना मदत करायला गेला, आर्थिक मदत करायला गेला आणि त्या लोकांनी त्याचे पैसेच परत नाही दिले आणि तो हतबल झाला. आणि शेवटी एवढं मात्र मी खात्रीपूर्वक सांगू शकतो, मी माझं घर हे आम्ही सज्जन लोक आहोत. सज्जन ही व्याख्या असते. आम्ही कोणाला कधी बुडवलेलं नाही. रगेल भाषेत बोललो. कदाचित सज्जन असल्यामुळे ती भाषा फार गाजली राहिली. त्यामुळे भीती नाही वाटली कोणाची. बोलण्यात जो आवाजात दम आला किंवा रग आलेला ती सज्जनपणाची होती. खूप लोक बोलतच नाही. त्याचं खरं कारण त्यांच्या आत चोर लपलेला असतो. आमच्या आत चोरच नसल्यामुळे सगळा आवाज खुला झाला. चोर असेल आत दडलेला, तो स्वतःचाच आवाज दाबतो. आमचे आवाज दाबले गेले नाही. त्या पोराला मात्र गटावून काही लोकांनी आणि त्याला आत्महत्येला होतं. माझा जीव होता. मी या जगात कोणावरच प्रेम केलं नाही. माझं कोणावर प्रेम नाही. कुणी माझ्यावर प्रेम करतं का हे मी शोधलेलं नाही. माझं कोणावरही प्रेम नाही. याचं खरं कारण प्रेम ही फार दीर्घ प्रक्रिया आहे. 0 ते 100 या वयोगटाची ती प्रक्रिया आहे. 100व्या वर्षी तुम्हाला कळतं या जगात तुम्ही कोणावर प्रेम केलं आणि तुमच्यावर कोणी प्रेम केलं. आणि त्यावेळेस ती हतबलता झालेली असते की त्यानंतर तुम्ही 100व्या वर्षी काही करू शकत नाही. जाऊन बदला दिला, उलट दिलं. प्रेम ही आदान प्रदानाची गोष्ट आहे. प्रेम ही फक्त करण्याची गोष्ट आहे. तर ती मी या जगातल्या दोघांवरच केली. ती म्हणजे माझा एक थोरला मुलगा आहे शिला आणि धाकटा डेगू. या दोघांवरच मी खरं प्रेम केलं पूर्ण. आणि त्यांच्याकडनं मला काहीच नको असं प्रेम केलं. ज्यांच्याकडनं मी मागितलं ना त्यांनी समजायचं याचं आपल्यावर प्रेम नाही. मी मागितलं जेवढे जमले अक्षर मानव म्हणून किंवा समाज म्हणूनही माझ्या मागे जमले त्यांच्याकडे मी काही ना काही मागितलं की तू हे कर. आझादला मी म्हणालो संमेलन घे, अशोकला मी म्हणालो संमेलन घे. इथं प्रेम संपलं. लक्षात येत आहे. हा आपुलकीचा व्यवहार असू शकतो पण हे प्रेम नाही. तर ते मला कुणाकडूनच काही नको असलेली काही माणसं आहेत. त्या देगू देवलाच नाही येतो. काही माणसं अजून आहेत की यांच्याकडनं काही नको आहे आयुष्यात. आपण काय देत आहे तर ते मी केलं. त्यातल्या एकानं मला दगा दिला. माझ्या पोरांच्या दाखल्यावर माणूस असं उल्लेख.
केवळ माणूस, कुठल्याही धर्माचे नाहीत, जातीचे नाहीत, लिंगाचे नाहीत, काय केवळ माणूस आणि शुद्ध नैतिक माणूस, समाजाचे चांगुलपणाचे सगळे कायदे पाळणारी माणसं, अशी माझी स्वप्नरचना आहे. त्यात ही पोरं बरोबर परफेक्ट बसली. माझी चूक आहे त्यात की मी समाजाला दोष नाही देणार, पण अर्थव्यवहार किंवा तुमचे समाजातले जे खोटे व्यवहार आहेत त्यांनी माझ्या पोराचा बळी घेतला. मला दुःख एवढंच झालं, पोरं काय मरणार होता कधी ना कधी, हे मला मान्य आहे. पण एक आहे, केवळ माणूस म्हणून जन्माला आलेली आणि पूर्ण 30 वर्षापर्यंत वाढलेली माणसाची अवलाद. तुम्हाला जाती धर्म आहे, तुम्हाला भेद आहे, तुमचे प्रदेश भेद सुद्धा आहे. म्हणजे काल आल्यापासून मी ऐकतोय आम्ही विदर्भीय वगैरे वगैरे हे मला आवडत नाही. एवढे भेद आहे, पूर्ण भेदरहित पृथ्वीवरचे नागरिक माणूस म्हणून 2 पोरं होती तयार केली, स्वतः कष्ट करून, रक्त टाकून, पैसे खर्च करून, सगळं खर्च करून. त्यातले एक पोराचा बळी गेला. त्या पोराचं काय करायचं, ते पोरं फार सज्जन होतं आणि फार चमत्कारिक होतं. म्हणजे एवढं भान, साहित्याचं भान, गाण्यांचं भान, संगीताचं भान त्याचं स्वतःच होतं. ते काय दांडावड आहे ना गाणं, ते त्या गाण्यापासून तो कोण जस्टिन काय तो जगभर. आणि मला वाटतं त्याला हिंदी गाणी आवडत नाही, तर मी खूप गाणी गोळा करायला लावली आणि टीव्ही काय ते कॉम्प्युटर मी गाणी ऐकत बसायचो. तर मध्ये झालं, म्हटलं बसले पडलेलो होतो निश्चित. मला म्हटलं ते हे ऐकत तुझ्याकडे. मैंने पूछा चांद से कि देखा है कहीं मेरे यार सांसी, मैंने कहा हर कली की कसम. हे मोहम्मद रफीचं गाणं. मी चकित, म्हटलं हा दांडावडते तो कोण जस्टिन काय तिथली रेंज मध्ये बसत नाही ना, हे जरा क्लासिकच्या जवळ जाणारं गाणं आहे, ते माझ्या डोक्यातनंच जात नाही. आता ते गाणं ऐकलेलं पोरं, मला ते कसलं भारी आहे ना. मला तर मी धमक्यात पडलो की डेबू, ज्याला आपण भलत्याच उच्च विश्वातला आहे असं समजतो, तो आपल्या पण विश्वात आहे, क्लासिकलच्या विश्वात आहे. तर ती सगळी भावना असलेला, तंत्रज्ञानाची माहिती असलेला निवडकच पुस्तकं वाचा. पुस्तकं सगळी आपल्यासारखं नव्हतं. ते आधी पडेल ते वाचा नथिंग, त्याचं ठरलेलं होतं काय वाचायचं. आणि ते खूप लहान वयात त्याला कळायला लागलं होतं. घरात खूप पुस्तकं होती आणि त्या पुस्तकांमुळे त्याला कळायला लागलं होतं यातलं काय वाचायचं. या माझ्या पोरांनी झिलानं 11व्या वर्षी अरेबियन नाईट्सचे 16 खंड वाचले. त्यात स्पष्ट अश्लील शब्द आहे, तुमच्या दृष्टीनं लैंगिक शब्द आहे, झवणे वगैरे असे शब्द आहेत. तर मी घाबरलेला असायचो पालक म्हणून की हा रात्री येईल, तोबडं बांधून खंडीत असं गोजडे घेऊन अरेबियन नाईट्सचे खंड वाचले. तर मी टलकलेला असायचं, आता जर आला बाबा ह्याचा अर्थ काय होतो. तर मी घाबरटच माणूस होतो. त्यांनी विचारलं नाही मला, दोघांनी पण. त्यांचे ते समजदार होत गेले, वाचत गेले या जगात. आणि डेबूला ज्यांनी अनुभवलंय ते सांगतील सगळे. डेबू वैऱ्याकडे जाऊन मैत्रीचं बोलून द्यायचं, हे माझ्या लक्षात होतं. आम्ही खडूस माणसं, आम्ही एकदा ठरवलं ना की हा आपला नाही, तर त्याच्याशी संवाद. पण डेबू गेल्यानंतर तेवढं जग कळलं ना मला. आम्ही ज्यांना ज्यांना वैरी मानलं, भांडणं केली, डेबू त्यांच्याकडे मैत्री जाऊन करून आलेलं होतं. अनेकांची प्रेम प्रकरणे जुळवणे वगैरे घरातली. आणि हळूच सांगताय तो मुलगा चांगला आहे बरं, ती मुलगी चांगली आहे बरोबर. काय आम्ही चकित केलं. वैऱ्यांकडे जाऊन मैत्री जोडून येणार पोरगंना. मग असं ठरवलं गेल्या वर्षी, तो गेल्या वर्षी भावनाशीलपणेच ठरवलं. हा काही व्यवहारिक निर्णय नाही, यातलं कुठलंही काही चातुर्य नाही, याचे काहीतरी खूप फायदे घ्यायचे वगैरे असं नाही. पण मला आवडतं नवी पोरं जेव्हा काही करतात किंवा चांगली माणसं काही करतात चांगुलपणाचं, ते मला स्वतःला आवडतं, माझं त्याच्यावर प्रेम आहे. मग मी ठरवलं की स्वतःच्या नावाभोवती कधी फार लावून घेतलं नाही, आपलं नाव झालं पाहिजे. तेव्हा फार मोह नव्हताच कधी. आपल्या आपल्या कर्तबगारीवर विश्वास होता. कर्तबगारी एवढीच होती, लिहायचंय बस. या लिहिण्याचं पुढं काय व्हावं याचा फार विचार केला नव्हता. त्यामुळे लिहिण्याचा नाद होता. त्यातनं लोक म्हणत राहिले लेखक आहे, तर ते लोकांचाही स्वीकारलं. मग मला आता असं वाटलं की डेबू जिवंत ठेवायचा असेल, डेबूचा चांगुलपणा जिवंत ठेवायचा असेल, तर
काही चांगल्या गोष्टींसाठीचं पुरस्कार दिले पाहिजे. मग यावर्षी फार योगायोग होता. श्रीकांतच्या लग्नाला आम्ही अमरावतीत जमलो होतो. अशोककडे गेलो. अशोक हा ज्याच्यावर जीव आहे माझा असा माणूस आहे. तो मित्र आहे का माहीत नाही, तो शत्रू आहे का माहीत नाही. एक चांगला माणूस आहे या पृथ्वीवरचा, आणि चांगल्या माणसांवर आपला जीव लागतो आणि ती दुर्मिळ असतात. त्यातलं एक आहे. मग ते श्रीकांतच्या लग्नाच्या गडबडीत सुद्धा मी ठरवून आलो होतो. अशोकला आदल्या दिवशी कळवलं, कुठं? अशोक म्हणाला मी अमरावतीतच आहे. मी म्हणाला येतोच. आणि मग अशोक आहे. आता अशोक पुण्यात आले. महाराष्ट्रातल्या साहित्यिकांचं ते काय कळत नाही. ते निवृत्त झाले की सगळे पुण्याकडे पळतात. पुण्यात काय कुणास खरं तर हे आहे तिथं तितके मोठे आहे. अशोक अमरावतीत आहे म्हटल्यानंतर मी अशोकला भेटायला गेलो आणि मग टिंगल टवाळ्या गप्पा असं सगळं चालू होतं. आमचं जे काही नॅचरल आहे ते. अशोक आमच्या समोर मॅकमा बसलेलो आपल्या भेटीवर. अध्यक्ष आपला गप्पा झाल्या. मग आजाद होता. मग दिवसाचा कोणतरी आमचा अध्यक्ष अक्षय मानला. कुठे तो दिवसाचा अध्यक्ष गेला का? आजाद हरवलं का? मग ते काहीतरी झालं होतं. मग अशोकला म्हणालो की हे चिखलदऱ्याला कसा विषय निघत गेला. म्हटलं घ्या साहित्य संमेलन. अक्षय मानूचा असं एक छटाक. आणि हे संमेलन 50-100 माणसं गोळा होऊन जेवण साहित्यावर बोलणं, आपोआप गप्पा होतील. अनुभवाचा आदान प्रदान म्हणजे पण साहित्य. तुमच्या अनुभवाचा आदान प्रदान, ओळखी, हे सुद्धा साहित्यच असतं. साहित्यात नाही या जगात असा एकही विषय नाही. आणि एकदाच्या हाकण्याची सोय 100 वर्षाची मी करीन. त्याच्यानंतरच्या पिढीचं वगैरे नाही. ते काही बोलतात ना 7 पिढ्या, त्यांनी लय कमवून ठेवले 7 पिढ्याचं. काय होणार आहे? 3ऱ्या पिढीला बहुधा जातं असं मी ऐकलं. मी हे अनुभवलं. म्हणजे आम्ही खूप जागेदार आहोत. आत्ता शोध लागला मला. सातारा पुणे हमरस्त्याला 780 एकर जमीन आहे माझी. असं शोध मला लावला माझ्या नातेवाईकांना. आणि मी घरातला प्रमुख आहे. काय ज्येष्ठ, आत्ता ज्येष्ठ आहे. सगळे मेले ज्येष्ठ माझ्यावरचे. मीच ज्येष्ठ झालोय. तर ज्येष्ठांच्या नावावर असतं म्हणायचं सगळं. तर 780 एकर नवीन जमीन सापडली. आधीच्या हजारो एकर जमीन गेले. आता एका नातेवाईकांना घेऊन आलाय. म्हटलं हे बघू. म्हटलं बघा मिळाली तुम्हाला, मी सही देतो, तुम्ही घेऊन टाका. अशी जागीरदारी असलेली माणसं आम्ही आमच्या हातावर जगलो. हातावर पोट असलेलं लिहिलं, कष्टही केले, मजुरीही केलं. मी पत्रकारिता केली, कामगार सहकारी म्हणून काम केलं, शेती केली, काही चळवळींमध्ये राहिलो, भटक्यामुक्तांची चळवळी राहिलो. हे जे सर्वंकष असं जमलं सगळं, त्यातनं ही पोरं जन्माला घातली. पोरंही तशाच मेंदूची आहेत असं माझ्या लक्षात आलं. जिला आणि जे त्यातलं एक गेलं तर त्याच्या नावात जिवंत ठेवायचं असेल तर त्याच्या नावाचा पुरस्कार सुरू केला पाहिजे. योगायोग असा की अशोकच्या घरी गेलो, संमेलन ठेवलं. इथले कुलकर्णी सर आहेत. त्यांना म्हणालो डिसेंबरच्या शेवटी. ते म्हणाले शाळा उपलब्ध नसते, आमची सैनिकी स्कूल आहे आणि आयतीच पोरे म्हणे दिवाळीत घरी जातात. खरं तर ती पोरेही आता संमेलनात असली तर सैनिकांना आपण साहित्य शिकवलं असतं खरं तर. पण मग ते शिवाय पाहिजे होते. मग 8-9 नोव्हेंबर ठरली. पुण्यात गेलो मी आणि गेल्या वर्षी ठरवलेलं लक्षात आलं की आपण डेबूच्या नावाचा एक पुरस्कार सोडतो. तर योगायोग असा होता की 9 नोव्हेंबरला डेबू जन्माला आला होता आणि या संमेलनाची तारीखही 9 नोव्हेंबर होती. आज 9 नोव्हेंबर आहे. मग ते मला ते आवडलं. श्रद्धाळू तरी ही योगायोगाची गोष्ट सुंदर वाटली. आणि मग मी ठरवत राहिलो, आवाहन केलं की मला पुस्तकं सुचवा. खूप नावं आली की चांगली पुस्तकं, चांगले लेखक सुचवा. खूप लोकांची नावं. आणि मग आम्ही 2-3 बसलो आणि माझ्या हातनं प्रकाशित झालेलं एक पुस्तक होतं. ते आम्ही जरा विसरलो होतो. मग ते कळालं की ती माझी मुलगी आहे अमृता देसरडा. तिच्या 2 वर्षापूर्वीचं एक पुस्तक आलं होतं, आता अप्रतिम पुस्तक होतं. ही कथा लिहिते. माझ्या देखत घडलेली जी काही लेखक मंडळी आहे त्यात ही आहे. म्हणजे हिला लिहिता येत नाही पासून लिहिता येतं इथपर्यंत माझ्या डोळ्यात एकच झालेला प्रवास असल्यामुळे. आणि पुढचं भवितव्य पुरस्कार दिल्यानंतर ही माणसं काही नवे दिवे लावणार आहेत का? ते चुकीचं लिहितील, बरोबर लिहितील, पण लिहिणार आहेत का? तर त्यांनी लिहावं. जे पुढचा लिहिता हा काय अशी मला ही वाटली. खूप योगदान आहेत. मलाही खूप कामं होती. हिलाही खूप कामं आहेत. जगण्याचे प्रश्न आहेत. तिलाही आहेत.
पण या प्रश्नांमधनं मधनच फट काढून लिहिणारे लोक मला खूप आवडतात. वेळ नाही हो असं म्हणणारे लोक भोंदू आणि ढोंगी असतात. लिहिण्यासाठी वेळ नाही असं म्हणणारे लोक भोंदू असतात. तर मला वाटलं की ते ही कंटिन्यू होईल. तिला सगळ्या जगाचे व्यवहार सांभाळत कागदावर सुद्धा उतरायची सवय आहे. कागदावर उतरता आलं पाहिजे दिवसाकाठी. अशा व्यक्ती शोधत राहणं. मीच त्या स्वभावाचा आहे. मी खूप लिहिलं, चांगलं लिहिलं, वाईट लिहिलं, खड्ड्यात लिहिलं, खूप काम होतं आणि तरीही खूप व्यवधान होतं. आताही माझ्याबरोबर लिहिण्याचं पॅड आहे. नसेल मी लिहित पॅड घेऊन सुचलं 2 ओळी लिहिली. हे तर तो जगण्याचा मुख्य नाद तो आहे. तर हिच्या जगण्याचा मुख्य नाद लिहिणं हे हा निकष आहे. कथा सांगणं चांगला की वाईट हा निकषच नव्हता. हिला नाद आहे तर त्याची तपासणी करत राहतो. मी संपादक राहिलो आयुष्यभर. ते लक्षात येतं माणसाच्या बोलण्यावरून. हिचा तर प्रवासच पाहता अमृता. मग मला वाटलं की अमृताला हा पुरस्कार देऊ आणि आज आता आपण तो पुरस्कार देऊ. एक चूक माझ्याकडनं झाली. मी संगीताताईला स्टेजवर बोलायचं राहील. एक खुर्ची रिकामी आहेच आहे तर संगीताताईनं ती खुर्ची घुसवावी असं मला वाटतं. मी या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक असल्यामुळे मी उभा आता कुणीही उठू नका. या सांगितलं इकडे चांगल्या माणसांच्या हातून पुरस्कार दिला जाईल. हे माझी बहीण. या बाईला ओळखता का तुम्ही सगळे? हिची एकमेव ओळख आहे हे हरी नरकेची बायको असं म्हणून आहे आपलं. हरी नरके माहिती आहेत का? म्हणजे विचारवंत आमचे मित्र होते. ही बाई पण स्वतः कर्तव्य आहे. शिक्षिका राहिली. हरिभाऊला पाठीशी राहिली आहे. ही अमृता देसरडाची तिला पुरस्कार मिळाला. ती बोलेलच. अशोक थोरातांना कालपासून तुम्ही ओळखायला लागले. ते जे मध्ये बसले पाहुण्याचा परिचय दिला पाहिजे ना. हे जे तरी काळ्या सगळ्यातले ते अक्षरमानव नावाच्या संघटनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष होते 4-5 दिवसापूर्वी पर्यंत. ती संघटना आम्ही आता ठरवलं की बंद करून टाकू. त्यांचं म्हणणं चालू आहे. आता सध्या हम्मास आणि इस्रायल असं युद्ध चालू आहे. इस्रायल मी आहे, हम्मास ते आहे. आणि आम्ही ठरवतो आहोत की संघटनेचं काय करायचं. ते मला आज रात्री घेरायला आले की हे करू. म्हणजे माझं ठरलं आहे संघटना पुढे चालू नाही ठेवायची कारण या समाजाला या संघटनेची गरज नाही. तर ते आमचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आहेत श्रीकांत डाके. तो माझा मुलगा आहे. याच्याच लग्नाला आम्ही पुढं आलो होतो. नमस्कार केलं तर बरं होईल. पलीकडे आझाद खान आहे. त्यांना महत्वाचं याच्यासाठी बोलवलं की अजून उद्या संध्याकाळपर्यंत आपल्याला राहायचं, जेवायचं, मुक्कामाची सोय आहे. आणि तो तिथला आयोजक असल्यामुळे अक्षर मानव संघटनेचा अमरावती जिल्हाध्यक्ष आहे. त्याला थोडं जपलं पाहिजे म्हणून स्टेजवर होते. इथं कार्यक्रम इथं नसतं तर आता दुसराच असतं त्याच्या जागी काय ना. पण त्याला मुद्दाम गाजर लावायला बोलवलं की तोही मानच आहे. आम्हाला राहू दे, जाऊ दे, नंतर बघू. आता फार भाषणं करायची नाही. पुरस्कार देऊ आणि अमृतच आहे.